नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतात ट्रम्पच्या वादाच्या दरम्यान मस्कच्या स्टारलिंक कंपनीला मंजुरी मिळाली आहे याबद्दल फुल डिटेल्समध्ये पाहणार आहोत. चला, अब्जादी विरुद्ध राष्ट्राध्यक्ष कोण भारी. जगभराचे लक्ष सध्या दोन दिग्गज अमेरिकन व्यक्तिमत्वाकडे लागले आहे. एकीकडे आहेत एलॉन मस्क आणि जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतिकारी उद्योजक, तर दुसरीकडे आहे डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे सध्याचे राष्ट्रपती आणि 2024च्या निवडणुकीचे प्रमुख दावेदार. अलीकडील काळात मस्क आणि ट्रम्प यांच्या मतामध्ये तणाव वाढला असून तो वैयक्तिक आरोप प्रत्यारोप आणि व्यावसायिक धमक्यापर्यंत पोहोचला आहे. पण खरी गंमत तर इथेच आहे. या संघर्षाच्या काळात भारताने एक मोठा मुत्सद्देगिरीचा डाव टाकला आहे. भारताने एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीला भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा पुरवण्याची अंतिम मंजुरी दिली आहे. मस्क आणि ट्रम्प यांच्यात नेमकं चाललंय काय? पूर्वी या दोघांमध्ये व्यावसायिक सुसंवाद होता, पण आता हे नातं उघडपणे तुटल्याचं दिसत आहे. मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर वैयक्तिक टीका केली आहे. ट्रम्प यांनी मस्क यांना इशारा दिला आहे की ते पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यास मस्क यांचे अमेरिकेतील अनेक व्यवहार रोखले जातील. कॉन्ट्रॅक्ट्स रद्द आणि सरकारी सबसिडीज थांबवणे, तपास सुरू करणे यांसारख्या धमक्या दिल्या गेल्या आहेत. इमेज ट्रम्पसाठी महत्त्वाची तर व्यवसाय मस्कसाठी. यांनी यातच भारताने आपली चाल खेळली आहे. जशी चाल अमेरिकेने भारत पाकिस्तान युद्ध असताना ट्रम्पने भारत पाकिस्तान युद्ध शांत केलं, मीच शांत केलं असं केलं क्रेडिट घेत होते, त्याचप्रमाणे अमेरिकेत ट्रम्प आणि मस्क वादात स्टारलिंक कंपनीला परवानगी देऊन भारताने एक वेगळाच मास्टरट्रोक केला आहे. भारताचा मास्टरट्रोक. स्टारलिंकला परवानगी मिळाली. एलॉन मस्क गेल्या 4 वर्षापासून स्टारलिंकसाठी भारत सरकारकडे परवानगी मागत होते, पण परवानगी मिळाली. आता 29 तारखेला मस्क यांनी अमेरिकेत काही महत्त्वाच्या पदावरून राजीनामा दिला. ट्रम्पपासून आपलं अंतर स्पष्ट केलं. 3 ते 4 दिवसात पुढल्या भारताने स्टारलिंकला अंतिम मंजुरी दिली. हे फक्त योगायोगाची घटना आहे का? की बहुतेक नाही. ही चाल थेट जागतिक काटशहाचा भाग वाटते. जसे अमेरिका भारत संघर्षात पाकिस्तानला शाबासकी देऊन गप्प बस असं सांगतो, तसं आता भारताने मस्कला सहानुभूती आणि मंजुरी देऊन आपला प्यादा तयार केला आहे. या डावाचा भारताला काय फायदा? टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठी जीप. स्टारलिंक भारतातील दुर्गम भागात हायस्पीड इंटरनेट देऊ शकते. मस्क सपोर्ट जागतिक पातळीवर. तेव्हा ट्रम्प पुन्हा राजकारणात सक्रिय होतील, तेव्हा मस्कचं भारताबाबतचं सकारात्मक मत महत्त्वाचं ठरू शकतं. जागतिक राजकारणात भारताची उपस्थिती ठळक करणे, निष्पक्ष देश न राहता रणनीती रचणारा देश म्हणून भारताचा दर्जा वाढतो. स्टारलिंकला भारतात परवानगी एक क्रांतिकारी पाऊल. एलॉन मस्कची स्टारलिंक सेवा भारतात येते. एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीची सॅटेलाइट आधारित इंटरनेट सेवा आता अखेर भारतात अधिकृतपणे सुरू होणार आहे. ही सेवा भारत सरकारने काही अटीवरही मान्य केली आहे. सॅटेलाइट इंटरनेट म्हणजे काय? एलॉन मस्क यांची हजारो सॅटेलाइट्स पृथ्वीपासून 450 ते 550 किमी अंतरावर स्थिर आहेत. या सॅटेलाइट्सद्वारे इंटरनेट जगभरात 130+ देशामध्ये पोहोचवले जात आहे. भारतात आता ही सेवा लागू होणार आहे, ज्यामुळे डोंगर, समुद्र, गाव, जंगल कुठेही इंटरनेट सहज उपलब्ध होणार आहे. जिथे मोबाईल टॉवर पोहोचू शकत नाही तिथेही इंटरनेट मिळणार आहे. स्टारलिंक भारतात येण्यास का उशीर झाला? भारताने सुरक्षेच्या कारणास्तव आधी परवानगी दिली नव्हती. भारताने 3 अटी घातल्या होत्या. भारतातच इंटरनेट कंट्रोल सेंटर असावं, भारतातच कॉल इंटरसेप्ट करण्याची परवानगी सुरक्षा यंत्रणेंना असावी, भारतातच डेटा अपलोड गेटवे असावं. स्टारलिंकने या अटी मान्य केल्यामुळे त्यांना इन प्रिन्सिपल अप्रुव्हल मिळाली आहे. यात कॉल इंटरसेप्ट म्हणजे भारतातून विदेशाला कॉल जो जातो तो विदेशात डायरेक्ट कॉल जाण्याआधी तो इंटरनेट कंट्रोल सेंटरमध्ये कॉल गेला पाहिजे. म्हणजे भारताच्या भारतावर सिक्युरिटी लक्ष ठेवण्यासाठी ह्या 3 अटी महत्त्वपूर्ण असतात.
इंटरनेट कसा पोहोचतो? माहिती सर्वप्रथम ग्राउंड स्टेशनवरून सॅटेलाईटला पाठवली जाते. सॅटेलाईट ती माहिती युजरच्या रिसिव्हरपर्यंत पोहोचवतो. एकदम वेगवान स्पीड 150 Mbps पर्यंत आणि 20 ms लेटन्सीच देणारी सेवा आहे. यामुळे काय फायदे होतात? वर्क फ्रॉम एनिवेअर शक्य होणार. सिक्युरिटी, युद्ध, आपत्तीच्या काळात महत्त्वपूर्ण कनेक्टिव्हिटी. समुद्र, पर्वत, दुर्गम भागातही इंटरनेट सहज मिळणार. हवाई जलवाहतुकी दरम्यानही इंटरनेट सेवा मिळू शकते. किंमत किती असेल? सुरुवातीला दर महिना 3000 रुपये सांगितला गेला होता, पण भारतासाठी हा प्लॅन कदाचित 850 रुपये मंथपर्यंत आणण्याचा विचार असू शकतो. याशिवाय रिसिव्हर डिव्हाइसची किंमत 20,000 ते 35,000 दरम्यान असू शकते असा अंदाज सध्या मीडियामध्ये चालू आहे. चिंता काय आहे? जिओ, एअरटेल यासारख्या कंपन्यांनी स्पेक्ट्रमसाठी अब्जावधीची गुंतवणूक केली आहे. स्टारलिंक ही इंटरनेट सेवा स्वस्तात देत असल्याने भारतीय कंपन्यांचं मार्केट शेअर कमी होऊ शकतं. स्टारलिंकचा भारतातील पुढील टप्पा. इस्रोच्या इन-स्पासे विभागाकडून अंतिम मंजुरी मिळणे आवश्यक आहे. भारतात आधीच एअरटेल आणि रिलायन्सला परवानगी देण्यात आली आहे. स्टारलिंकला 3ऱ्या क्रमांकाने परवानगी मिळाली आहे. निष्कर्ष. स्टारलिंकमुळे भारतात डिजिटल क्रांतीचा नवीन अध्याय सुरू होतो आहे, पण सुरक्षा आणि आर्थिक समतोल राखूनच ही सेवा आणली जात आहे. हे भारताचं एक स्मार्ट आणि सजग पाऊल मानलं जाऊ शकतं. शेवटचा विचार. मस्क प्यादा की वजीर? भारताने डाव टाकला आहे, पण मस्क भविष्यात ट्रम्पचा विरोधक ठरेल की पुन्हा मित्र हे काळच ठरवेल. फिलहाल भारताने शतरंज पटावर एक महत्त्वाची चाल खेळली आहे आणि ही चाल किती फायदेशीर ठरेल ते लवकरच कळेल. तुम्हाला वाटतं का भारताने योग्य वेळेचा फायदा घेतला आणि स्टारलिंक भारतासाठी खरोखरच फायदेशीर ठरेल का? तुमचे विचार खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि स्टारलिंक कंपनी आल्यामुळे येणाऱ्या काळात जिओ, एअरटेल, सध्या 3 कंपन्या जिओ, एअरटेल आणि स्टारलिंक ह्या इंटरनेट सेवा पुरवतात. येणाऱ्या काळात स्टारलिंकमुळे जिओ आणि एअरटेलचे प्लॅन पण भाव वाढतील असा अंदाज आहे, कारण कॉम्पिटिशन होऊ शकतो. धन्यवाद.